शेतकरी मित्रांनो, रामराम. सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आलो आणि या व्हिडिओमध्ये आपण एका दादाची कमेंट आली आहे की रोप किती दिवसाचे पाहिजे या वातावरणात. हे महत्त्वाचा प्रश्न आहे आणि महत्त्वाच्या प्रश्नामधलं शेवटचं एक वाक्य महत्त्वाचं आहे की या वातावरणात म्हणतात त्याने. तर ही लय महत्त्वाचा मुद्दा त्याने मांडलेला आहे. कारण वातावरणाला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा का म्हणतो मी, तर नर्सरीतून आणलेलं रोप हे तुम्ही हिवाळ्यामधल्या वातावरणात आणि पावसाळ्यामधल्या वातावरणात हे थोडं लहान जरी रोप असलं आणि नर्सरीमधून आणल्या जरी लावलो तरी ते रोप येतंय. पण ह्या वातावरणात कसलं रोप पाहिजे आणि कशा पद्धतीनं आपल्याला ते नियोजन करायचे, तर ही सविस्तर माहिती आपण अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, दादाचा प्रश्न एक नंबर प्रश्न आहे की या वातावरणात रोप हे किती दिवसाचं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, आम्ही कशा पद्धतीने करतो हे पहिलं मी तुम्हाला सांगतो. तर शेतकरी मित्रांनो, आम्ही नर्सरीमधून रोप हे 30 दिवसाचं आणतो. 30 दिवसाचं रोप आणल्यानंतर त्या रोपाला आम्ही डायरेक्ट मल्चिंग पेपरवर लागवड करीत नाही. कारण कसं आहे तुम्हाला सांगतो, आपलं लहान बाळ पाळण्यामधलं बाळ आहे आणि त्या बाळाला खेळायला लगेच आपण रस्त्यावर सोडताव का, तर सोडित नाही. त्या पाळण्यातून बाळ आपल्यामध्ये घरामध्ये फरशीवर खेळते, फरशीहून खेळत खेळत दरवाजापर्यंत येते, दरवाजातून आपल्या अंगणात येते, अंगणातून मग पुन्हा रस्त्यावर येते. तर तशाच पद्धतीनं सुद्धा आपल्याला रोप लागवडीत करीत असताना टप्प्याटप्प्यानं रोप हे उन्हाला आणलं पाहिजे. डायरेक्ट नर्सरीतलं रोप आणून जर आपण मल्चिंगवर लावलो तर ते रोप चिटकलच अशी त्याची गॅरंटी नाही, विशेष करून ह्या उन्हाळी वातावरणामध्ये. तर ह्या उन्हाळ्या वातावरणामध्ये आपल्याला रोप लागवड करीत असताना काय केलं पाहिजे, तर 30 दिवसाचे रोप हे आपल्याला नर्सरीमधून आणणं गरजेचं आहे. आणि आणल्यानंतर त्या रोपाला 2 दिवस अशा ठिकाणी ठेवायचा आहे, झाडाखाली ठेवायचा आहे, जेणेकरून सकाळी 10-11 वाजेपर्यंत त्याला ऊन लागलं पाहिजे आणि दुपारून त्याच्यावर सावली आली पाहिजे. म्हणजे दिवसामधलं अर्धा सूर्यप्रकाश तर त्या रोपाला मिळालं पाहिजेत. असं जर आपण 2-3 दिवस रोप ठेवलो आणि नंतर जर त्या रोपाची लागवड केली तर ते रोप उन्हाळ्यामध्ये तग धरते. डायरेक्ट नर्सरीमधले रोपं आणून आपण मल्चिंग पेपरवर रानावर लावू शकत नाही. दादाचा प्रश्न आहे की किती दिवसाचे रोपं लावायचे, तर साधारण आपल्याला 30 ते 32 दिवसाचे रोप लागवडीसाठी चालते. उन्हाळी वातावरण आहे, 1-2 दिवसाचे रोप मोठे झाले तरी चालते. ह्या वातावरणामध्ये आपण 22-25 दिवसाचे रोप लावू शकत नाही, लय टेम्परेचर आहे आणि एवढे कवळे रोप लगे भाजून जातात. त्याच्यामुळं आपण रोप आणते वेळेस साधारण 30 दिवसाचे रोप आणायचेत आणि आणल्यानंतर त्याला झाडाखाली ठेवून 1-2 दिवस त्याला ऊन खायला मिळालं पाहिजेत, दुपारून सावली आली पाहिजेत आणि त्याच्यानंतरच आपण त्याची लागवड केली पाहिजे. डायरेक्ट मल्चिंग पेपरवर लागवड करायची असताना किंवा तुम्हाला डायरेक्ट ठिबकवर जरी लागवड करायची असली तर तुम्ही डायरेक्ट नर्सरीमधून आणून लागवड करू नका. ही उन्हाळी वातावरण आहे. डायरेक्ट नर्सरीमधले रोपं आपण हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये लावलं तरी चालते, पण उन्हाळी वातावरण असल्यामुळं 2 दिवस झाडाखाली ठेवून नंतर लागवड करावी. धन्यवाद.